नेहमीच्या जेवणामध्ये आम्ही कितीही माप घेऊन कमी या जास्त भात केला तर तो उरतोच आणि तेव्हा आपल्यासमोर एकच प्रश्न असतो, आता त्या उरलेल्या भाताचं काय करायचं? कारण त्याबरोबर खाण्यासाठी ना कोणतीही भाजी असते ना डाळ असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे हेच टेन्शन दूर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उरलेल्या भातापासून बनवलेली एक रुचकर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाव कप बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे. तर तुम्ही इथे कच्चा बटाटा पण वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न घालता हे सगळे साहित्य वाटून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळे साहित्य एकदम बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही ते प्लेटचा पण वापर करू शकता. तर सर्वात आधी आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप उरलेला शिळा भात घालायचा आहे. तर तुम्ही जो रात्री उरलेला भात असतो त्याचा पण इथे वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही जी गाजराची पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर घालायचा आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर फारच कमी वेळेत आणि फारच कमी साहित्यात बनणारी ही फारच कमी तेलाची रेसिपी आहे. तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा. मग यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदूळ पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते बेसन पण घालू शकता, नाहीतर तुम्ही ते बारीक रव्याचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहेत परत चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर मी ते फक्त गाजर वापरलेलं आहे. तर हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची पण घालू शकता, नाहीतर आणखी दुसऱ्या कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता. तर आता आपल्याला हा जो भात आहे तो व्यवस्थित हाताने स्मॅश करायचा आहे. तर ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो तशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात नाही घालायचं आहे, कारण भातामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते. त्यानंतर आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण हाताला चिटकू नये त्यासाठी आपल्याला हाताला पण थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे. आणि मग हे जे भाताचे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे गोळे बनवायचे आहेत. तर मी याचे बॉल बनवलेले आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही शेपमध्ये ही रेसिपी बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे बॉल बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे बॉल आहेत ते स्टीम करायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. तर हे जे बॉल आहेत ते आपल्याला फार नाही तर फक्त 2-3 मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे. तर हे स्टीम होण्यासाठी फार वेळ लागत नाही. तर आता इथे हे जे बॉल आहेत ते व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. त्यानंतर हे जे बॉल आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मग ही रेसिपी बनवण्यासाठी परत आपल्याला गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक चिरलेला कर्वेव घालायचा आहे. तर तुम्ही इथे कर्वेव न चिरता पण कर्वेवचा वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे दोन्ही साहित्य आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे जे शिजवलेले भाताचे बॉल आहेत ते सगळे घालायचे आहेत. आणि आता हे बॉल आपल्याला फक्त 1-2 मिनिटापर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर झाली फक्त इतकीच ही रेसिपी आहे. तर हवे असल्यास तुम्ही या फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने हे बॉल तयार करायचे आहेत आणि सॉस बरोबर नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर गरम गरम आपल्याला नाश्त्यामध्ये सर्व करायचे आहेत. तर आता अगर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मला कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की हाईप करा. आणि अशाच जरा वेगळ्या रुचकर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.